नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचे ऑफिस पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे भोजराज भोंडेकर आयुर्वेद कॉलेज भंडारा। या कॉलेजचा रिव्ह्यू आपल्याला बघायचा आहे। कॉलेजचा कोड काय आहे, कॉलेज कोणत्या लोकेशनला आहे, फॅकल्टी कशी आहे, जर या कॉलेजला तुम्हाला BMS साठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर फीस किती आहे, त्याच्यानंतर हॉस्टेल सुविधा उपलब्ध आहे का, कॉलेज रँकिंग, संपूर्ण माहिती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये बघायची आहे। त्यामुळे BMS ला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, 27 ऑक्टोबर 2025 या दिवशी या कॉलेजचा रिव्ह्यू आपण घेतलेला आहे। या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या BMSच्या विद्यार्थ्यांसोबत आपण चर्चा केलेली आहे आणि चर्चा केल्यानंतर या कॉलेजचा रिव्ह्यू आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। कॉलेजचं नाव आहे भोजराज भोंडेकर आयुर्वेद महाविद्यालय, 3298 या कॉलेजचा कोड आहे। या कॉलेजला जर आपल्याला रँकिंग द्यायची झाली तर सर्व कॉलेज जर आपण कंपेअर केले, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट सर्व मिळून, तर त्या ठिकाणी 90 ते 100 पर्यंत त्या ठिकाणी या कॉलेजला रँकिंग दिले जाते। कॉलेजचा ॲड्रेस जर सांगायचं झालं तर शिरसी भंडारा @शिरसी भंडारा या ठिकाणी हे कॉलेज आहे। भंडारा जिल्ह्यापासून 5 किलोमीटर अंतरावर हे कॉलेज आहे। कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट आपण जर बघितलं तर 2024 मध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी स्थापन झालेलं होतं। या कॉलेजला मान्यता त्या ठिकाणी भेटलेली होती। फीसचा जर आपण विचार केला, जो विद्यार्थी आणि पालकांसाठी खूपच महत्त्वाचा विषय आहे, तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस 1,75,000 एवढी त्या ठिकाणी आहे। आणि बरेच विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी विचारणा करतात आमच्या कॅटेगरीसाठी फीस किती असेल, आणि हे कॉलेज ॲडमिशन वेळी ओपन कॅटेगरीचं फीस घेतं की कॅटेगरीनुसार फीस घेतं, तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार फीस घेतं। ओके, तर आता ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 1,75,000 फीस असेल। SC कॅटेगरी किंवा ST कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 0 फीस त्या ठिकाणी आहे। आणि EWS OBC SCBC कॅटेगरीसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार 50% ट्युशन फी माफ असेल। आणि NT कॅटेगरी असेल म्हणजे NTP NTC NTD आणि VJ कॅटेगरीसाठी फक्त डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी या कॉलेजकडून आकारली जाते। ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीस भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हे कॉलेज त्या ठिकाणी चांगलं असू शकतं। डिपॉझिटचा जर विचार केला तर या कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं डिपॉझिट घेतलं जात नाही। हॉस्टेल बद्दल बघायचं झालं तर मुलींचं हॉस्टेल सध्याला अवेलेबल आहे। मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल स्वतंत्र त्या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे। येणाऱ्या अकॅडमिक इयर पासून त्या ठिकाणी हे हॉस्टेल चालू होण्याची दाट शक्यता आहे। हॉस्पिटल पेशंट फ्लो बघू शकता। त्याच्यानंतर हॉस्पिटल बेड तर 60 बेडेडचं त्या ठिकाणी हे हॉस्पिटल आहे। फॅकल्टी जर सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या निरीक्षणानुसार आणि विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार या कॉलेजची फॅकल्टी खूप स्ट्रिक्ट आणि चांगली त्या ठिकाणी आहे, सपोर्टिव्ह आहे आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये मात्र स्ट्रिक्ट हे कॉलेज आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याच्यानंतर कॉलेज रेटिंग जी आहे, विद्यार्थ्यांनी 5 पैकी 4 एवढी कॉलेज रेटिंग या कॉलेजला दिलेली आहे। की इनसाइड या कॉलेज बद्दल चांगलं काय आहे ते जर सांगायचं झालं तर खूप मोठा कॅम्पस आहे। 20 एकर कॅम्पस त्या ठिकाणी उपलब्ध आहे। इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी जरी अंडर कन्स्ट्रक्शन असेल परंतु भविष्यामध्ये या कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी चांगलं राहण्याची शक्यता आहे। खूप मोठं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे। कॉलेजची बिल्डिंग जवळपास कंप्लीट होत आलेली आहे। ओके, त्याच्यानंतर रिव्ह्यू अँड फीडबॅक तर मी स्वतः या ठिकाणी रिव्ह्यू 2025 मध्ये ज्याही विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं होतं अशा विद्यार्थ्यांसोबत चर्चा केलेली होती आणि मी त्यांच्याकडून हा रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेही विद्यार्थी आणि पालक BMS साठी ॲडमिशन बघत आहे अशा विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इतर लोकांना देखील त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून सर्वांना चांगल्या माहितीचा त्या ठिकाणी फ्रीमध्ये ही चांगली माहिती भेटेल। आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण विविध प्लॅन घेऊन आलेलो आहे। बेसिक प्लॅन ज्याची 999 फीस आहे, स्टँडर्ड प्लॅन 2,999 फीस आहे आणि गोल्डन प्लॅन मध्ये 4,999 आपण त्या ठिकाणी फीस ठेवलेली आहे। बेसिक प्लॅन मध्ये या ठिकाणी एवढी इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। स्टँडर्ड प्लॅन मध्ये संपूर्ण गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनच्या शेवटच्या दिवशीपर्यंत भेटेल। ओके, फक्त फॉर्म तुम्हाला मात्र स्वतः भरावे लागेल। तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट सुद्धा आम्ही तुमच्या स्कोअरनुसार बजेटनुसार बनवून देणार आहोत।
गोल्डन प्लॅन मध्ये तुमचे फॉर्म देखील आम्हीच भरून देणार आहोत. आमची एक्सपर्ट टीम जी आहे ती त्या ठिकाणी तुमचे फॉर्म फिलअप करेल. प्रेफरन्स लिस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बनवून दिल्या जाईल. आणि बेसिक प्लॅन मध्ये मात्र त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात येईल. जे विद्यार्थी स्टँडर्ड प्लॅन आणि गोल्डन प्लॅनचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करण्यात येईल. तुमच्या सर्व शंकांचे निराकरण कॉल आणि मेसेज करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे डाऊट विचारू शकतात. ओके. ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधू शकता. आपली ब्रँच छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरामध्ये सध्याला कार्यरत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. आणि भेटूया अशाच एक माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.